नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा पूर्ण रुटीन दिवसाचा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की रुटीन म्हणजे रोज वेगळा वेगळा असू शकतो, रोज सेम नसतो. त्याच्यामुळे आज जे काय रुटीन होतं मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी सकाळी सगळं आवरल्यानंतर मी भाजी मार्केटमध्ये गेले, भाजी घेतली तिथून. आजच्या दिवसापुरतंच भाजी घेतली, पण हा जो भाजीचा मी डिटेल ब्लॉग केला तो बघायला विसरू नका. तिथे तुम्हाला मी सगळं सांगितलं की किती स्वस्त फळं मिळतात, किती वेगवेगळ्या छान भाज्या मिळतात, हे सगळं मी शेअर केलं आहे. सो तो ब्लॉगसुद्धा तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल, मला पूर्ण खात्री आहे. तर सकाळी भाजी वगैरे घेतल्यानंतर आज खूप कामंसुद्धा करायची होती आणि सगळ्यांनाच माहिती आहे दिवाळी जवळ येते, पण साफसफाई करायची, पण मी अजून काहीच केलेलं नाही आहे. थोडी तब्येत खराब आहे, थ्रोट इन्फेक्शन आणि थोडंसं व्हायरल असल्यामुळे म्हणजे ताप असल्यामुळे एवढं मला त्या स्पीडनी करता येत नाही आहे. पण मी तो लवकरच कवर करेन, कारण मला त्या गोष्टी आवडतात करायला. असं वाटतं की म्हणजे एक्साइटमेंट असते किंवा आपल्याला असं वाटतंच ना की आपलं घर छान सुंदर दिसावं, हे सगळ्यांनाच वाटतं. तर त्यासाठी पण मला तयारी करायची होती, पण माझी काहीच तयारी झाली नव्हती, काही साफसफाई मी केली नव्हती. पण लवकरच मी ते म्हणजे थोडा बरं झाल्यानंतर, बरं वाटल्यानंतर थोडं, आणि ॲक्च्युली काय होतं, घशाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे धुईचा खूप हे होतं आणि धुईची मला खूप जास्त ॲलर्जी आहे, आधीपासूनच आहे. त्याच्यामुळे तो पूर्ण धुळीचा जो कनेक्शन आहे तो घशाशीच येतो, त्याच्यामुळे घसा व्यवस्थित झाल्याशिवाय काहीच करता येऊ शकत नव्हतं मला. पण मी लवकरच रिकवर होईल, कारण मला लिटरली मनापासून वाटतं की मी पटकन म्हणजे बरं व्हावं आणि व्यवस्थित सगळी कामं आटपावी. पण ठीक आहे, मी लवकर बरी होईल, मला पूर्ण खात्री आहे, कारण मी डॉक्टरांकडे जाऊन आलेली आहे. घशासाठी जी काय औषधं आहेत ती घेतलेली आहेत. त्यानंतर मी मेथी आणली होती. तर मेथी डाळिंब खाता खाता तुम्हाला तर बघितलंच असेल, मस्तपैकी मेथी निवडून घेतली, छान मिरची तेलामध्ये टाकून मिरची परतून घेतली, लसूण असा बारीक ठेचून घेतला आणि छानपैकी मेथीची भाजी केली. अशी छान सिंपल मेथीची भाजी मला खूप आवडते. खूप वेगवेगळ्या प्रकारे मेथीची भाजी करता येते, पण ही जी अशी आपली जी पद्धत आहे, म्हणजे सगळ्यांच्याच घरी अशा पद्धतीने करतात, ही वेगळीच पद्धत आहे आणि अशी भाजी मस्तच वाटते. तर तुम्ही कशी मेथीची भाजी करता मला कमेंट करून नक्की सांगा. जर वेगळी काही युनिक पद्धत असेल ना, तर आपल्या घरच्या डब्याच्या सिरीजमध्ये मी नक्की तुमचं नाव घेऊन मेन्शन करेन, म्हणजे तुमचं नाव मेन्शन करेन आणि सांगेन की तुम्ही मला ही भाजी सजेस्ट केली होती. सो नक्की मला सांगा की तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने मेथीची भाजी करता. तर इथे मी छान जेवढी मेथीची भाजी आणली होती ती सगळी केली आणि मला आधी वाटलं की खूप जास्त होईल, पण व्यवस्थित पुरली ती भाजी, कारण फ्रेश फ्रेश एकदम मस्त होती आणि टेस्टसुद्धा छान असते. अशा गावाकडे ज्या भाज्या मिळतात ना, त्यांची टेस्ट थोडी वेगळीच असते. आणि मेन गोष्ट असते की ह्या ज्या गावाकडच्या भाज्या असतात ना, त्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे म्हणजे पटकन शिजतात आणि खायलासुद्धा छान असतात. सो इथे माझी मेथीची भाजी तयार झाली होती. म्हणजे मेथीच्या भाजीला तसंही जास्त वेळ लागत नाही, तर एकदम 5 ते 7 मिनटामध्ये मेथीची भाजी तयार होते. थोडंसं मीठ टाकलं, मीठ टाकल्यानंतर थोडा वेळ शिजून दिली ती भाजी, आणि शिजून दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक गोष्ट टाकली जी आपण सगळेच टाकतो, म्हणजे अशाच पद्धतीने सगळे भाजी करतात आय थिंक, मला असं वाटतं आहे. तर इथे मी मस्तपैकी मेथीची भाजी तयार केली. पण मेथीची भाजी आपण जेव्हा अशी तयार करतो ना, तर ती जास्त मिक्स नाही करायची, म्हणजे जास्त चमच्यानी ढवळाढवळ केली ना की ती कडू लागते. तुम्हीसुद्धा ही गोष्ट नोटीस करा, का असं केल्यामुळे थोडी मेथी ना जास्त कडू लागते. त्याच्यामुळे व्यवस्थित तिला शिजून द्यायची 5 मिनटासाठी, आणि मग ती शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे दाण्याचा कूट. तर दाण्याचा कूट मी म्हणजे मोस्टली मी दाण्याचा कूटच टाकते. त्यानंतर आज मला करायचं होतं तूप, त्याच्यासाठी सकाळीच मी साय काढून ठेवली होती, कारण खूप जास्त साय झाली होती. त्याच्यामुळे विचार केला की आज काही झालं तरी 2-4 कामं करायचीच आहेत, त्याच्यामुळे मी असं बाजूला काढून ठेवलं, जास्त वेळ बाहेर काढून ठेवलं की पटकन होतं. आणि हा व्लॉगसुद्धा मी टाकणार आहे, कारण त्याच्यामध्ये मी तुम्हाला कोणते ब्लेंडर किंवा कोणते कुकर काहीही न वापरता, मिक्सर वगैरे न वापरता, हाताने आपल्याला जे तूप फक्त 10 मिनटामध्ये कसं करायचं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि थोडंसंसुद्धा दूध किंवा दुधाचं जे पाणी नंतर राहतं ते सुद्धा वाया जाणार नाही, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सो तोसुद्धा ब्लॉग मी लवकरच टाकेल, कारण
ते जे आहे त्याच्यामध्ये जो म्हणजे मी तूप तयार करते, त्याच्यामध्ये तूप आणि त्याच्यापासून पनीर आणि त्याच्यापासूनच ताक, अशा खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. थोडीफार भांडी झाली होती ती मी घासून टाकली. त्यानंतर इथे मस्तपैकी मेथीची भाजी तयार झाली होती आणि तुम्ही बघू शकता किती मस्त वाटते ना. म्हणजे मला खूप आवडते मेथीची भाजी. तर इथे छानपैकी दुपारचं ताट असं रेडी झालं होतं. आणि नंतर मग मी तुपाचा एवढा सगळा डिटेल व्हिडिओ तर ह्या व्लॉगमध्ये नाही टाकू शकत, कारण तो खूप मोठा झाला असता. त्याच्यासाठी मी एक सेपरेट ब्लॉग करणार आहे. आणि नक्की बघा, कारण त्याच्यामध्ये मी थोडंसंसुद्धा वाया जाऊन देत नाही. इकडे तूप तयार होत होतं, एकीकडे मी पनीर तयार करण्यासाठी ठेवलं होतं. तेच दूध, तेच साय आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी काहीही टाकलं नाही आहे. त्याच्यामुळे तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा. तर तुम्ही म्हणाल किती वेळा तेच सांगते, बघू आम्ही तू अपलोड केल्यानंतर. तर ठीक आहे, तूप तयार झालं होतं, ते थंड करण्यासाठी ठेवलं होतं. इथे मी पनीर तयार करत होते आणि ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे पनीर अशाच पद्धतीने तयार करतात. आणि तेच पनीर वापरून मी आज एकदम मस्त रेसिपी केली होती. म्हणजे सगळेच करतो आपण, पण फ्रेश ह्याची टेस्ट वेगळी लागते. तर मी लगेच केली होती, म्हणजे अगदी हार्डली 1 तासासाठी मी हे पनीर ठेवलं आणि लगेच त्याची रेसिपी केली. सो ती रेसिपी पण मी तुम्हाला दाखवते. आजच केली होती. आज काय एवढी जास्त कामं झाली नाही, फक्त तूप तयार केलं. पण तुपालासुद्धा वेळ द्यावाच लागतो ऑफकोर्स. पनीर पण केलं मी त्याचं. त्यानंतर मेथीची भाजी आज केली. जेवढी आणलेली तेवढी करून टाकली. कोथिंबीर मला मुळात निवडायची होती खूप वेळापासून, तर ती पण मी काढून ठेवली होती. त्यानंतर छान पनीर तयार झालं होतं. तर ते जे भांडे त्याला मध्ये ब्राऊन दिसतंय, तर ते मी थोडंसं तापवलं होतं भांडं, कारण त्याला पूर्ण सगळं लोणी लागलं होतं ना. तर ते मेल्ट केल्यामुळे ते सगळं निघून गेलं. तर इथे हे छान फ्रेश पनीर जे आहे ते मी तयार केलं होतं आणि लगेच त्याची भाजी करून टाकली होती. म्हटलं कशाला ठेवावी, लगेच करून टाकली मी, कारण दुसऱ्या दिवशी उपवास होता. तर इथे मी छान ते पनीर तयार केलं. ॲक्च्युली फडक्यामध्ये म्हणजे मी तर प्रेफर करेन तुम्हाला की फडक्यामध्येच करा, कारण मग ते व्यवस्थित त्यातलं पाणी निघून जातं. पण मला काय त्यावेळी भेटलं नाही, त्याच्यामुळे मी असं केलं. तर हे चाळणीमध्ये मी असं करून ठेवलं आणि फ्रीझरमध्ये ठेवलं. इथे तूप पण थंड झालं होतं. थोडासा चहा ठेवला, कारण ते मस्तपैकी भेळ आणणार होते. चहा पिता पिता आम्ही भेळसुद्धा खाल्ली. भेळ खाता खाता मला कोथिंबीर निवडायची होती. मी कधीपासून ती बाहेर काढून ठेवली होती आणि तुम्ही भेळ बघू शकता. खूप मस्त, खूप जास्त भारी लागते. म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत, इतकी छान ह्या भेळीची टेस्ट आहे जी कुठेच मिळू शकत नाही. सो मी ती मस्तपैकी भेळ एन्जॉय केली, पण ती इतकी जास्त होती की त्यांनीच पोट भरलं. चहा पण घेतला, पण मला ही कोथिंबीर कधीपासून निवडायची होती. दुपारपासून मी काढून ठेवली होती. निवडेन पण तुपाचं मध्येच मी हे केलं. सो तूप मस्त झालं होतं आणि तुपामध्ये मी अशा 2 गोष्टी आहेत, 1-2 गोष्टी ज्या मी टाकते त्याच्यामुळे तुपाला एक छान स्मेल येतो आणि तुपामध्ये ही जास्त ती जी त्याचा जो चोथा म्हणू शकतो तो जास्त राहत नाही. सो मी ते दाखवलेलंच आहे. तिथे असं खूप सारं तूप तयार झालं होतं आणि हे मस्त चपातीला लावून मी खाणार होते. सो मी ते त्याच्यामध्ये थोडंसं तूपसुद्धा होतं, तर ते गरम चपातीला लावून जर खाल्लं ना की थोडीशी साखर टाकून, तर ते छान लागतं. तर फायनली माझी इथे कोथिंबीर निवडून झाली होती. मी भेळ खाताच कोथिंबीर निवडून घेतली आणि भेळ इतकी होती की पोट पूर्ण भरलं होतं. त्यानंतर दही लावून ठेवलं. दही लावल्यानंतर हे जी 2 भांडी होती ती म्हणजे घासायला कशाला टाकायची, थोडीशी गरम करून मी ती चपातीला लावून घेतलं. त्यानंतर आज सगळा पसारा मला आवरायचा होता आणि एकीकडे मी पाणी गरम करत ठेवलं होतं. त्यानंतर मी घेतलं संध्याकाळचं जेवण करायला. ॲक्च्युली भेळ खाल्ली होती त्याच्यामुळे एकदम पोट पॅक झालं होतं. तर हे जे पनीर आहे, म्हणजे आता ते पनीरसारखं नाही, पण मी ते म्हणजे चाळणीमध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे ते असं झालं होतं. पण टेस्ट खूप छान लागत होती. तुम्ही पण करत असाल, तुम्हाला पण माहिती आहे. तर इथे मी पनीर भुर्जी केली आणि मस्त झाली होती, कारण फ्रेश होतं ना ते पनीर, त्याच्यामुळे त्याची टेस्ट एकदमच छान लागत होती. छानपैकी जेवायला घेतलं, पण त्यांचं काम चालूच होतं. त्यांना जेवायलासुद्धा वेळ नव्हता. त्यानंतर मग त्यांना इच्छा नव्हती पनीरची भुर्जी खाण्याची. म्हणजे 11-11:30 वाजता मग ते म्हणाले की मला दुसरं काहीतरी करून दे. तर त्यांना वरण भात पण नको पाहिजे होता, चपातीबरोबर दुसरी भाजी पण नको होती. तर त्यांना त्यांची फेवरेट डिश आहे, त्यांना चपातीचं जे काय म्हणतात, आम्ही चिवडा म्हणतो, तो त्यांना आवडतो. तर तो मी त्यांना करून दिला
केला होता, त्याच्यासोबत दही काकडी वगैरे दिली, थोडीशी पनीर बुर्जी दिली. पण म्हटलं बघूया, खाल्ली तर खाल्ली. पण चपात्या तर फ्रेश होत्या, काही शिळ्या चपात्यांचं मी त्यांना चिवडा करून दिला नव्हता. त्यांची फेवरेट डिश आहे म्हणून मी त्यांना दिलं होतं. त्यानंतर छान क्लीन केलं किचन, साबुदाणा भिजत टाकला. दुसऱ्या दिवशी उपवास होता. दूध नंतर संध्याकाळी रात्री आम्ही दूध पितो, तर दूध मस्त गरम केलं. आणि मला हळदीचं दूध आवडतं आणि माझा घसाही खराब झाला होता, त्याच्यामुळे दूध पिते, कारण मला हळदीचं दूध आवडतं. सो आजचा असा दिवसभराचा रुटीन होता. काही जास्त कामं करता आली नाही. मेन काम केलं ते फक्त तूप तयार केलं, पण ते खूप दिवस पेंडिंग होतं. सो असा आजचा दिवस होता. सो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या भाजी मार्केटचा व्लॉग आणि तुपाचा व्लॉग मी लवकरच अपलोड करणार आहे, पण भाजीचा व्लॉग मी अपलोड केला आहे, तो बघायला विसरू नका. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.